नमस्कार. मी अंबिका योग कुटीरमध्ये पहिल्यांदाच आले. खूप ऐकलं आहे, जुळलेली आहे शिक्षक म्हणून. आणि पहिल्यांदा ज्या सक्षम व्यक्तीने एक उत्तम दृष्टी ठेवून योगाची एवढी मोठी संस्था सुरू केली त्या गुरुजींना पहिले माझे प्रणाम. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संस्थेशी जुळली गेलेली सगळी गुणी मंडळी आहेत. मी त्यांना जाणते बऱ्याच काळापासून. अत्यंत गुणी मंडळी आहेत. त्यांचे डेडिकेशन सुंदर आहे आणि म्हणूनच हा जो इतका व्याप संपूर्ण जगभर जो पसरत आहे आणि ज्याची गरज आहे आज, तो महत्त्वाचा व्याप त्यांनी सांभाळला आहे, खांद्यावर घेतला आहे आणि त्यालाही उत्कृष्ट यश लाभेल ही परमेश्वराचरणी या काळामध्ये आपण प्रार्थना करू. आणि योग आणि माइंड या विषयावर मी बोलणार आहे. मी बेसिकली जन्मजात प्रोफेसर आहे असं मला म्हणायला लागेल. मेडिकल कॉलेजमध्ये मी इंग्लिशमध्ये शिकवते, मराठीत लिहिते, हिंदीत बोलते आणि योगाही करते, कारण सगळ्या पद्धतीचे लोक असतात. तर आपण सुरुवात करूया. एक सुंदर मन मनास उमजत नाही. मन तसंच आहे खरं तर, पण जेव्हा मी ॲज अ मेडिकल पर्सन मनाकडे पाहतो तेव्हा काही वेगळ्या गोष्टी येतात आणि त्या योगासाठी अत्यंत पोषक आहेत. हे मी तुम्हाला सांगणार आहे की या गोष्टी जे योगाचे डेडिकेट आहेत आणि जे योगाचे शिक्षक आहेत त्या सगळ्यांना हे जर समजलं तर आणखीन जोमाने ते योग पुढे घेऊन जातील याची मला खात्री आहे. पुढचं इथे फार सुंदर वाक्य आहे आणि त्यातलं BKS अय्यंगारांचं फार सुंदर वाक्य आहे. योगा डज नॉट चेंज द वे वी सी थिंग, इट ट्रान्सफर द पर्सन हू सीज. म्हणजे जो व्यक्ती योगा करतो त्याच्यामध्ये पूर्ण बदल होतो. ती बदललेली व्यक्ती असते. एक नकारात्मक व्यक्ती बदलते एक सकारात्मक. जसा वाल्याचा वाल्मिकी झाला तसंच योगा करून अनेक व्यक्ती या फ्रॉम इनसाइड बदलतात. कारण कुठेतरी व्हॅल्यू सिस्टीम जन्म घेते, कुठेतरी स्थिरावलेपण येतं. आणि वेन ब्रेथ कंट्रोल इज करेक्ट, माइंड कंट्रोल इज पॉसिबल. कारण शेवटी ब्रेथ कंट्रोल हा मेंदूत आहे, तो एका सेंटरमध्ये बसलेला आहे. आणि जेव्हा धावणारा श्वास आपण हळूहळू करतो साहजिकच मन पुन्हा हळूहळू रिलॅक्स व्हायला लागतं आणि तेही स्थिरावतं. द इन्स्पिरेशन यू सीक इज ऑलरेडी इनसाइड यू. बी सायलेंट अँड लिसन. मेडिटेशन म्हणजे काय? शेवटी सायलेंट व्हा. जगाला ऐकायचं सोडून द्या थोडा काळ. किती ऐकणार आपण जगाला? किती रडतात, किती आक्रोश असतो आणि या सगळ्यांनी आपलं माइंडसुद्धा बिघडू शकतं. मी सायकॅट्रिस्ट आहे आणि मला माहिती आहे की शेवटी स्वतःचं माइंड कंट्रोलमध्ये असणं महत्त्वाचं आहे. योगा माइंड कंट्रोल करतं. इट इज अ फॅक्ट. कारण अमेरिकेमध्ये आता बायोफीडबॅक सिस्टीममध्ये अनेक प्रकारचे रिसर्च चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये माइंड कंट्रोल होतं. म्हणूनच त्याचा उपयोग आज आम्ही व्यसनाधीनता कंट्रोल करायला वापरतोय. म्हणजे ब्रेन कंट्रोलसाठी आम्ही मेडिसिन देतो, कारण कडे सेंटर आहे जे क्रेविंग निर्माण करतं. जसं डायबिटीसच्या माणसाला साखरेचं क्रेविंग होतं, मन सांगतं नाही खायचं आहे मला, पण क्रेविंग येतं. आणि ती क्रेविंग म्हणजे ही अत्युच्च कोटीची लालसा असते आणि त्याला कंट्रोल करायचं तर तेवढ्या क्षमतेची ब्रेनची शक्ती असायला लागते, ती प्रेरणा असायला लागते आणि ही प्रेरणा योगा विल डेव्हलप. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड वन इम्पॉर्टंट आस्पेक्ट, योगा लीड्स टू सिजेशन ऑफ द फ्लक्च्युएशन्स ऑफ द माइंड. EG किती जणांनी पाहिलं आहे माहिती नाही. ECG पाहिलं आहे आपण, त्याचं PQRS कॉम्प्लेक्स असतो. तसंच EGच्या अल्फा बीटा डेल्टा अशा वेव्ज असतात आणि जे चंचल माइंड असतं त्याचा EG वेगळा असतो. आणि जेव्हा आपण शवासन करतो, योग निद्रा करतो आणि त्याच्यानंतर EG करू तेव्हा त्याच्यामध्ये झालेला जो बदल असतो तोही सुंदर असतो. सो योगा डज लॉट मेनी थिंग. सो नेक्स्ट, जसं म्हणतात की योगा बेनिफिट्स, योगाचे बेनिफिट आपण फिजिकल मानलेले आहेत. आपण त्याने मसल आपले छान होतात.
मे बी ॲबडॉमिनल मसल्स असतील, गळ्याचे मसल्स असतील, लॅरिंग्स असेल, आवाजामध्ये मसल्स असतील, सगळे छान होतात. पण केवळ मसल कंट्रोल करणं हे योगाचं काम नाही. योगा इज बियॉन्ड दॅट. आणि योगा कंट्रोल्स द फ्लेक्झिबिलिटी. आता ब्लड प्रेशरसाठी आमचे स्पेशालिस्ट, MD स्पेशालिस्ट 2, 3, 4 अशा पद्धतीची औषधं देतात. इतकी औषधं दिल्यानंतरही ब्लड प्रेशर कंट्रोल होत नाही. मीठ कंट्रोल केलं आहे, सगळं केलेलं आहे. देन ॲडज्युव्हंट म्हणून तुम्ही योगा सुरू करा. आय थिंक ते जे आहे ते तेवढ्याच वेगाने मन शांत करतं. ब्लड प्रेशरसाठी तुम्ही केवळ अँजिओटेन्सिन किंवा ते केमिकल मेकॅनिझम कंट्रोल केलं तरी सायकोसोमॅटिक, मनोकायिक म्हणून ही अत्यंत सुंदर कल्पना आहे की मनाचा शरीरावर परिणाम होतो. जसं की आपण चालतोय आणि आपण एखाद्या सुंदर बागेत चालतोय, त्यावेळेलाच आपला ब्लड प्रेशर असेल त्या संथ वातावरणात सुंदर असणार. पण चालता अचानक सिंह दिसला तर काय होईल? पल्स रेट पण वाढेल आणि ब्लड प्रेशर पण वाढेल. सो हे जे आहे हे मनाचा जो कंट्रोल आहे आपल्या शरीरावर याचं उदाहरण आहे. आणि दॅट्स द रिझन वाय आपल्याला योगा शिकला पाहिजे. इट इज अ एन्शियंट सायन्स अँड इट इज अ एन्शियंट फिलॉसॉफी. आणि लोकांना तो एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स वाटतो. पण येस, थ्रू योगा people reach that spiritual experience. So this is something which is very important. मनासंबंधी बोलतोय तर layers of the mind, it is a बुद्धी, इंटेलेक्ट, जिथे आपण लॉजिकल रिझनिंग करतो. मानस म्हणजे माइंड, जिथे आपल्या भावना आणि थॉट्स विचार येतात. आणि अहंकार म्हणजे सेन्स ऑफ सेल्फ आयडेंटिटी. आमचे सिगमंड फ्रॉइड ते न्यूरोलॉजिस्ट होते आणि ते ग्रेट सायको अनालिस्ट आहे. आम्ही जेव्हा मानस रोग तज्ज्ञ आहोत, आम्ही सायकोलॉजिस्ट नाही. जेव्हा मी फ्रॉइडकडे पाहतो आणि मी हा जो अनालिसिस पाहते, ही इज ऑल्सो टॉक सेम. ही टॉक्स अबाउट सुपर इगो, जो सगळ्याला कंट्रोल करतो, अहंकार. तर मला असं वाटतं याला कंट्रोल करायला योगा नीड समवेअर. आणि चित्त म्हणजे कॉन्शियस. फ्रॉइड अनकॉन्शियस आणि कॉन्शियस संबंधी नेहमी बोलतो, स्वप्न कशी पडतात, का पडतात. हा तसंच कॉन्शियस जे माइंड आहे, टू मी आय बिलीव्ह मोर इन कॉन्शियस. पण आता मी भगवद्गीता शिकायला लागले, योगा शिकायला लागले, तेव्हा सबकॉन्शियस ऑल्सो इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. कारण बऱ्याच गोष्टी त्या तिथून निर्माण होतात. ओके, सो फंक्शन्स ऑफ द माइंड ऑफकोर्स जे अवतीभोवती आहे त्याचं फील करणं, परसेप्शन. कॉग्निशन म्हणजे या सगळ्याचे अनालिसिस करणं आणि मग विचार करणं की मी काय निर्णय घेऊ. जर सिंह समोर दिसला तर मी काय निर्णय घ्यायचा. त्या सिंहाला मी सुद्धा ओरडून सांगायचं मागे जा, की मी शांत राहायचं. सो हे जे अनालिटिकल विचार आहेत हे मनामध्ये येतात. वोल्युशन, आपण जे काही करतो ना, माणसं कधी कधी असं मजेशीर बोलतात, हे ना खरं मला करायचं नव्हतं, झालं माझ्या हातून वाईट काम, डोंट ट्रस्ट इट, डोंट बिलीव्ह इट. कुठलंही वाईट किंवा चांगलं काम हे आपल्या हातून आपोआप होतच नाही, अनलेस अँड अंटील ते माइंड तयार होतं. त्या माइंडने डिसाईड केल्याशिवाय ते होतच नाही. नाहीतर मग मला सांगा, अर्जुनाला की जो निराश झाला होता, मी माझ्या आपल्याला कसं मारू, मी भीष्माचार्यांना कसं मारू, मी द्रोणाचार्यांना कसं मारू. आणि तेव्हा त्याला कृष्णाला गीता काव्य सांगायला लागलं, कारण कृष्णाला त्याचं मन बदलायला लागलं की बाबा रे, तू जे मारतोयस ते शरीर मारतोयस, पण युद्ध करायचे कारण दुराचरण दूर करून सदाचरण या जगात आणायचे, म्हणून तर महाभारत आहे. सो मन हे अत्यंत महत्त्वाचे. माइंड इज बिग and mind can change provided we know how to change, and yoga is one of the thing which probably can change the mind. Okay, so the key yoga concept आहेत प्राणा, गुण, सद्गुण, सत्वगुण, रजस गुण आणि तमस गुण. आणि खरं आहे ते आय कॅन टेल विथ माय एक्सपिरियन्स की मी जेव्हा तिखट भरपूर खाणं बंद केलं, मीठ कमी केलं आणि असं सगळे जेवायला बसतात, भूक लागते म्हणून मी पण जेवायचं, ही सवय बंद केली आणि एक प्रिन्सिपल शिकले. आय मीन ऑफकोर्स इट्स माय एज, माय एक्सपिरियन्स विथ माय पेशंट्स, विथ डिफरंट पीपल, की आपल्याला भूक लागते तेव्हा खायचं, सगळे बसलेत म्हणून कशाला जाऊन खायचं. आय थिंक दॅट्स द वे वी विल टेक केअर ऑफ अवर बॉडी. कारण आपल्या बॉडीसारखा उत्तम सिग्नल देणारा जगात दुसरं कोणी नाही.
आपली बॉडी आपल्याला सांगते की आता हे करा, आता याची गरज आहे आणि वी रिअली नीड टू डू दॅट. सो म्हणून आता पंगत बसली आहे म्हणून तुम्ही पंक्तीत बसून उगाच 10-20 जिलब्या कशाला खायच्या, गरजच नाही आहे. जे गरजेचं आहे तेच खायचं आणि योगा हा कंट्रोल आपल्या मनावर आणतो. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्स्पेक्टिव्ह. नेक्स्ट तुम्ही पुढे जा. पुढे जा, पुढे. हां, आता हे खूप महत्त्वाचं आहे. हे जे मी काय सांगणार आहे ना, हे अत्यंत न्यूरोप्लास्टिसिटी हा वर्ड आलेला आहे आमच्या क्षेत्रामध्ये ब्रेन संबंधी. बिकॉज आय वर्क विथ द ब्रेन, म्हणजे ब्रेनचे प्रत्येक सेल, त्याचे प्रत्येक भागा. तर न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय माहिती का, ब्रेन हा प्लास्टिकसारखा आहे. आपण म्हणतो तो कवटीत बसला आहे, तो अक्रोडासारखा दिसतो म्हणून तो तसाच नाही, तो क्षणाक्षणाला बदलतो. जे जे परसेप्शन असतं, आत्ता आपले राजकारणी आले होते ते पटकन म्हणाले की इथे मला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळाले अँड आय एम शुअर त्यांच्या ब्रेन सेल्स थोड्याशा बदलल्या असतील. ओके, त्यांच्या ब्रेन सेल्समध्ये थोडीशी एनर्जी आली असेल, विच इज पॉसिबल. दॅट इज न्यूरोप्लास्टिसिटी. आणि हा न्यूरोप्लास्टिसिटी कन्सेप्ट आला तेव्हा आम्हा सायकॅट्रिस्टना आणि न्यूरोसायंटिस्टना आनंद झाला की आपण म्हणतो अरे दारूचं व्यसन लागलं तर कधी बदलणार, तंबाखू खातो कधी बदलणार, एवढं डोकं फडतो ॲज अ डॉक्टर, पुन्हा खातच राहतो. पण येस, लेट अस ट्रस्ट इन न्यूरोप्लास्टिसिटी. आरोग्याला कंट्रोलमध्ये आणता येईल, व्यसनं बदलता येतील, वाईट सवयी बदलता येतील, चांगल्या सवयी जडवता येतील. अँड दॅट इज व्हॉट न्यूरोप्लास्टिसिटी. द ब्रेन इज फ्लेक्झिबल. ओके, ब्रेन ऑलमोस्ट इज लाईक अ मसल. ओके, तो एक फ्लेक्झिबल आहे. त्याला तुम्ही जे इनपुट कराल, आणि योगा गिव्स द बेस्ट इनपुट, मनापासून करा. ओके, योगामध्ये जो इनपुट होतो, ब्रेन विल चेंज. काल अल्झायमर डिसीज होता आणि अल्झायमर डिसीज 20 वर्षापूर्वी मला भीती वाटायची की बापरे, एखादा पेशंट आला आणि तो स्टुडंटना दाखवायचं, स्टुडंट तुटून पडायचे, स्टेजेसमध्ये जातो, अल्टिमेटली ब्रेन जातो, प्रत्येक फंक्शन त्याचं जातं, त्याच्या स्टेजेस आहेत. पण नाऊ अमेरिका स्टार्टेड गिविंग म्युझिक, गिविंग योगा, त्याच्यामध्ये एक कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असतं. आता तुम्ही मसल डेव्हलपमेंट करणारा एखादा कुस्तीपटू काय करतो, तो मेहनत करत प्रत्येक मसल डेव्हलप करतो. त्यांनी केलेली मेहनत अचाट असते. तसा मेंदूचा मसल जेव्हा आपण डेव्हलप करतो तेव्हा त्याची साईज वाढवायची गरज नाही आहे. आपली कवटी मोठी होणार नाही आहे, ती आहे पक्क्या बोनशी. पण आतल्या बोनचं फंक्शन जे आहे, मायक्रो सेलचं जे फंक्शन आहे ते बदलत जाणार आहे. आणि मनाचं उमजतं नाही. यांना उत्तर देते मी आज, मन इज नथिंग बट फंक्शन ऑफ द ब्रेन. जोपर्यंत ब्रेन आहे तोपर्यंत मन आहे. जोपर्यंत ब्रेनचा पुढचा भाग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे तोपर्यंत मन आहे. आणि त्याला सांभाळायचं म्हणजे सगळ्या चांगल्या सवयी लावायच्या. ओके, म्हणजे म्युझिकसुद्धा ऐकायचं असेल ते दे धडाम असलं नाही म्युझिक ऐकायचं. ते त्या सेलना आवडत नाही हो. ते सेल असे छान बालकासारखे असतात, त्यांना असं स्मूथ म्युझिक आवडतं. बघा, मी ना, माझी आई मला खूप ओरडायची, रागवायची. आई टीचर होती आणि मी काय करायचे माहिती का, लता मंगेशकरची गाणी बॅकग्राऊंडला लावून अभ्यास करायचे. आई म्हणायचे अभ्यास कसा होणार, पण आय एम अ रँक होल्डर अँड आय गिव्ह क्रेडिट टू लता मंगेशकर. मी जेव्हा स्वित्झर्लंडला गेले PhD करायला, तेव्हा पण मी लता मंगेशकर, भीमसेन जोशी यांच्या सगळ्यांच्या कॅसेट घेऊन गेले मी आणि माझा टेप रेकॉर्डर, बिकॉज आय कांट फंक्शन विदाउट म्युझिक. ओके, मला आवडतं छान सुंदर म्युझिक. तर हे खूपच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, योगा इम्पॅक्ट ऑफ द माइंड, कॉन्सन्ट्रेशन. मुलांना योगा द्यायला हवा आपल्याला. आज तर माझ्याकडे क्लिनिकमध्ये किंवा येणारी जी मुलं असतात, ADHD, हायपर ॲक्टिव्हिटी. आजकाल जी पण मुलं येतात, आई वडील सांगतात जाग्यावरच बसत नाही. कालच पाहिली मी 3 मुलं, तिन्ही मुलं मी सॅटर्डेला बच्चूंसाठी कन्सल्टेशन देते. तर तिन्ही मुलं जाग्यावरच बसत नाही. जन्माला आली ती सिझेरियनने आलेली असतात. सो देर इज समवेअर ऑक्सिजनेशन इश्यू होऊ शकतो ब्रेनमध्ये. हो, आजची मुलं इतकी प्रचंड धावपळ का करतात, थोडंसं तिथे आणखीन इश्यू आहे. आजचे पालक पण प्रचंड धावपळ का करतात, माय क्वेश्चन.
मी ना अहो मॅडम हा 100% ठीक होईल ना. मी म्हटलं पहिलं तुम्ही शांत व्हा, तुम्ही 100%च्या मागे या, शांत व्हा, त्या मुलाच्या मागे शांतपणे जा. आणि माझी पण गंमत असते, तुम्ही जर मला पाहिलं पेशंटना पाहताना, ते मूल समोर बसलेले आहे, आई समोर बसलेले, ते मूल उड्या मारत आहे, ते माझं पेन ओढतं आहे, माझे कागद ओढतं आहे, आणि या सगळ्यांमध्ये मी ती मुलांचं कन्सल्टेशन करत असते. बट आय थिंक व्हॉट इज इम्पॉर्टंट इज टू यूज योगा, आणि यातली आसनं आणि त्यातली कठीण आसनं वापरा त्यांना. यू नो वाय? बिकॉज ती आसनं ह्या मुलांना चॅलेंज आवडतं. ओके, इफ देअर इंटेलेक्च्युअल, त्याच्यामधली जर त्यांना असा वेगळ्या पोझिशन्स वगैरे करायला आवडतात. आणि हे करताना अजून एक सांगू, मुलं आणि आई वाढतात ना, तेव्हा ते एक अख्खं मन असतं आईचं आणि मुलांचं मिळून. ओके, तेव्हा मुलालाच ट्रीटमेंट नसते द्यायची, त्या आईला पण सांगायचं शांत हो, पहिला तुम्ही योगा करा. आजकाल मी असं सांगायला सुरुवात केलं. पब्लिक घाबरायला लागले की ह्या मॅडम काय करतात, आम्ही मुलांना घेऊन जातो आणि या सांगतात पहिला तुम्ही योगा करा. बिकॉज आय वॉन्ट मदर टू बी कूल. ओके, सो मन इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता योगा प्रॅक्टिसेस फॉर मेंटल वेलबिंग. नेक्स्ट, बेनिफिट्स ऑफ योगा ऑन द माइंड असंख्य. त्याचं कारण मी सांगू का? कारण मला तुम्हाला घाबरवायला अजून पटापट पुढे जायचं आहे, कारण मी थोडंसं घाबरवायचा हेतूनच इकडे आलेले आहे. कारण की योगा इज अ बिग डील दॅन वॉट यू अंडरस्टँड. टू मी योगा हे एक असीम अशी प्रोसेस आहे. म्हणजे की आम्हाला औषधं द्यायची, त्याचं मेकॅनिझम माहिती आहे, फार्मॅकोकायनेटिक माहिती आहे, फार्मॅकोडायनॅमिक माहिती आहे, पण योगाचा जो उपयोग आहे तो आपल्याला फार महत्त्वाचा आहे. सो इन्फ्लुएन्स ऑफ द माइंड, कॉन्सन्ट्रेशन, अवेअरनेस, चित्तवृत्ती आहे, ब्रेथ कंट्रोल आहे. आणि ब्रेथ कंट्रोल इज बेस्ट. मला स्वतःला ब्रेथ कंट्रोलचा फायदा झालेला आहे. आय हॅड अ लिटिल वीक लंग. माझा पल्मोनॉलॉजिस्ट म्हणायचं काहीतरी करा. तर अल्टिमेटली मी बिहार स्कूलमधनं प्राणायाम शिकले आणि मी ते प्राणायाम रेग्युलरली करते. टुडे माय लंग्स आर गुड. मला काही कोविड झालेला नाही आणि आय नेवर गॉट स्केअर्ड. मी तेव्हाही पेशंट पाहिले, ऑफकोर्स मी काळजी केली. पण योगा नुसतं ब्रेथ कंट्रोल म्हणजे माझे लंग मसलच त्यांनी सक्षम केले, अल्विओला सक्षम केलं असं पण नाही. योगामध्ये द काइंड ऑफ मनोकाइक्स सायकोसोमॅटिक इफेक्ट जो आहे, अँड टेक इट फ्रॉम मी, इट इज इम्प्रूव्ज इम्युनिटी. इम्युनिटीसाठी माइंड इम्पॉर्टंट आहे. स्वस्थ चित्त तर स्वस्थ बॉडी. ओके, अँड दॅट इज द इफेक्ट ऑफ द योगा ऑन द माइंड. दिस इज इम्पॉर्टंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योगा फिलॉसॉफी, तुम्ही पुढे जाल, हे मेंटल बेनिफिट्स आहेत, असंख्य आहेत. हो, असंख्य आहेत की असं भरकटच जाणारं. आज ओव्हर थिंकिंग हा प्रॉब्लेम आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. तर ओव्हर थिंकिंग असतं, मग BP वाढतो, मग डायबिटीस वाढतो, सगळे लाईफस्टाईल डिसीजेस वाढणार ना. आणि आपण कुठे प्रसिद्ध व्हायला लागलो आहे? आपल्याला अशी प्रसिद्धी मिळवायची आहे की इंडिया इज द कंट्री ऑफ सर्वात जास्त डायबिटीसचे पेशंट इकडे आहे. इज दॅट व्हॉट वी वॉन्ट? इज दॅट इंडिया याच्यामध्ये कंट्रोल नसल्यामुळे ब्लड प्रेशरचे मॅक्झिमम पेशंट वाढायला लागले. आता चायना आपल्या मागे जायला लागलं. आपण आपली हे पण वाढते, संख्या पण वाढते, बट विथ दॅट आपण हेल्दी होत नाही आहे. सी, हेल्दी असणं याच्यामध्ये आपल्याला नुसतं खाणंपिणं, नुसतं मीठ कमी करून नाही, बेसिकली माइंड कंट्रोल ऑन द बॉडी अल्टिमेटली इज इम्पॉर्टंट. पुढे जाणार आहात तुम्ही. सो दिस इज बेनिफिट्स ऑफ योगा ऑन द माइंड. पुढे जा अजून. हां, ब्रेन पॉवर. योगा अल्टिमेटली टॅप्स न्यूरोप्लास्टिसिटी आणि इट अल्टिमेटली गेट्स इन टू द ब्रेन पॉवर. अँड लक्षात घ्या की शरीराचं अल्टिमेट केंद्र जे आहे, पूर्ण शरीर कंट्रोल करायचं, बी इट कार्डिओव्हास्क्युलर, बी इट रेस्पिरेटरी, ते सगळं शेवटी ब्रेनमध्ये, सगळी सेंटर्स तिथे रांगेत बसलेली आहेत. सो सकाळी उठल्या जसं करदर्शन करतात तसं आपल्याच मेंदूवर आपण प्रेमाने हात फिरवायचं आणि म्हणायचं छान बरं वाग, यू नो, वी लव यू. आय थिंक वी लव यू हे ब्रेनला आणि माइंडला म्हणणं, हे वी लव यू समबडी एल्सला म्हणण्यापेक्षा महत्त्वाचं आहे. पीपल मस्ट लर्न दॅट की पहिलं वी लव यू अवर बॉडी, वी लव अवर माइंड, वी लव अवर ब्रेन. म्हणजे आता मी माइंडच्या पुढे ब्रेन, जस्ट लव युअर ब्रेन. म्हणजे जे ब्रेनला आवश्यक आहे ते फूड खा. हा, बाकीचे समोसे खात असतील, 10 खात असतील तर आपण एखादा खावा. किती द्यायचं त्या जिभेला? यु नो, मन मानतं. एक खाल्लं तरी मनाला चालतं. आपण कशाला 10 खायचे? ओके, सो देअर वी आर. कॅन गो अहेड. माइंड इन्फ्लुएन्स ऑन योगा. पुढे जा.
योगाच इम्पॅक्ट मी तुम्हाला सांगितलं. पुढे जा. योग फिलॉसॉफी अँड माइंड बॉडी कनेक्शन हे पण खूप महत्त्वाचं आहे. दॅट इंटरकनेक्टेड माइंड आणि बॉडी हे विसरूच नका. तुमचा 7 जन्माचं फिलॉसॉफी पुढे जाते की नाही मला माहीत नाही. ओके, काय माहिती पुढच्या जन्मात कोणाचं काय होणार आहे. ओके, पण माइंड बॉडी कनेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे बेसिकली सगळ्यांनीच म्हटलं आहे. कृष्णाने पण भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. सो वी हॅव टू रिअली मेक इट स्ट्रॉंगर. त्याच्यानंतर अजून पुढेचा माइंड बॉडी हे कोशाज आहेत. याचं एक वेगळंच लेक्चर होऊ शकतं. इट आय गॉट यू फॉर जस्ट टू अंडरस्टँड की हे 5 कोशा जो आहे, अन्नमय कोशा किंवा प्राणायाम कोशा, मनोमय कोशा, हे तुम्हाला जास्त माहिती आहे. हे कोशा जे आहेत हे साधारणतः मटेरियल जे जगामध्ये आहे त्याच्याशी जोडून केलेले आहे. जसं की अन्नमय कोशा फिजिकल बॉडी, एन्व्हायरमेंट, आपल्यापैकी एक स्पीकर एन्व्हायरमेंटमध्ये बोलणारे गरज आहे. सो वी हॅव टू रिअली गो अहेड. पुढे जा. अच्छा, पुढे जा. हां, हे बेनिफिट्स ऑफ द माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे कोणाला माहिती आहे का? इट इज एक्सपिरियन्सिंग. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम टेकिंग लेक्चर राईट नाव, ओके, टू मी आय एम टोटली इन माय लेक्चर टेकिंग. I am just experiencing what I am talking, what are my movements, how I am connecting. So it is the experience of that moment. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही श्रोते म्हणून बसला आहेत तर तुमचा एक्सपिरियन्स ऑफ दॅट मुमेंट. आता श्रोते म्हणून एखादी यंग लेडी इथे असेल आणि इफ शी वॉन्ट्स टू लिसन टू योगा, प्लीज लिसन. आता घरी जाऊन सासूबाई काय बोलतील, फॉरगेट इट. त्या बोलतील तेव्हा आपण विचार करू. सो माइंड शूड बी देअर. आणि मी तुम्हाला सांगू, शास्त्रज्ञ किंवा माझे मेडिकल स्टुडंट्स, आय ऑलवेज टेल देम की यू विल स्टडी वेल प्रोव्हायडेड यू नो वॉट यू आर डुईंग. तुमचं सगळं मन आणि तुमचं शरीर पण. फॉर एक्झाम्पल, इफ माय ऑर्थोपेडिशियन इज टीचिंग देम जॉईंट, नी जॉईंट, त्यावेळेला त्यांचं मन, त्यांची बुद्धी ही त्या नी जॉईंटच्या अवतीभोवतीच असली पाहिजे, तरच ते सगळे मसल समजतील. ना तर ते कसे समजतील. सो इवन इन लर्निंग माइंडफुलनेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. तो काही क्लिष्ट शब्द नाही. इव्हेंच्युअली इट इज द मोस्ट इझी थिंग, बिईंग वेअर यू आर अँड एक्सपिरियन्सिंग दॅट टू द फुलेस्ट. तर तो महत्त्वाची गोष्ट आहे. तर पुढे जाऊया. काही गोष्टी मी पटापट पुढे जाणार आहे. मेंटल वेलबिंगची ही काही सुंदर आसनं आहेत की सुखासन, बालासन, उत्तानासन आणि शवासन. शवासन आता खूप वापरलं जातं. आम्ही बायोफीडबॅक सिस्टीममध्ये सुद्धा करतो. काय बायोफीडबॅक सिस्टीम मशीन लावतो. वी ट्राय टू अंडरस्टँड द मसल टेन्शन. पण त्यांना जेव्हा इन्स्ट्रक्शन देतो तेव्हा ते शवासनच असतं. ओके, सो योगा कल्टिवेट्स माइंड ग्रोथ. नेक्स्ट, थ्रू मेनी वेज, फिजिकल पोस्चर्स, प्राणायाम आणि मेडिटेशन, दॅट इज धाना. आणि आय कॅन टेल यू विथ माय ओन एक्सपिरियन्स, प्राणायाम इज बेस्ट. सम आसनाज आर बेस्ट. आणि जर तुम्हाला मेडिटेशन करता आलं तर तुम्ही या दुःखी जगापासून थोडेसे वेगळे व्हाल आणि स्वतःच्या सुखी कोशामध्ये मग्न व्हाल. आय थिंक इवन 5 मिनिट्स इन अ डे टू बी हॅपी इज गुड इनफ. कारण ब्रेन सेल्स चांगले होणार आहे. वाय शुड यू बॉदर. लोक आपल्याला काय म्हणतात, आपले ब्रेन सेल आपले आहेत ना. सो वी शुड बॉदर अबाउट अवर ब्रेन सेल्स. आणि हे लक्षात घ्या, देर इज समथिंग मोर आय वॉन्ट टू टेल यू. योगा कॅन मेक यू, आणि हे काही मॅजिक नाही आहे, your mind younger, therefore your body younger. It is possible for the people to look 10 years younger. किती मजा ना. 50व्या वर्षी आपण 40चे दिसलो, 60व्या वर्षी आपण 50चे दिसलो, 70व्या वर्षी 60चे दिसलो. जस्ट डू योगा अँड विथ योगा ऑटोमॅटिकली कम्स गुड हॅबिट. मग ते तिखट खाणं आणि तेलकट खाणं आपोआप कमी होतं. कारण योगा टू मी इज अ कल्चर. योगा टू मी इज अ संस्कृती. आणि ही संस्कृती जेव्हा आपल्या अंगी बांधते तेव्हा ती शरीरातही बांधते. आपण पुढे जाऊया, न्यूरोसायन्सकडे येऊया. मी तुम्हाला हां, आता इथून तुम्ही घाबरायची वेळ आलेली आहे. म्हणजे की कारण की जरा कठीण नॉलेज आहे, बाकी काही नाही, सुंदर नॉलेज आहे. सो आय थिंक द इश्यू ऑफ द योगा इन माय सायन्स, न्यूरोसायन्स, इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि न्यूरोसायन्स आज
जे रिसर्च होत आहेत इट इज व्हॅलिडेटिंग, म्हणजे ते सिद्ध करत आहे की योगा जे थाउजंड्स इयर्स म्हटलेलं आहे ते आता सिद्ध व्हायला लागलेलं आहे विथ मशीन्स, विथ EEG, विथ बायोफीडबॅक, विथ स्पेट स्कॅन, विथ पेट स्कॅन. यू सी द blood flow changes in the brain. Okay, so yoga is a best. It is important that teachers and people who are practicing yoga understand the neuroscience behind it, because once we begin to understand impact of yoga practices on our neurobiology, we can start to shift the psychological and emotional state, and we can start to work with the brain, and it's a hard science. Working on the brain is a hard science. I think Ambika Yog Kutir should now start taking interest. We have to go beyond mind and get into evidence based and look at the brain. Brain ultimately creates the mind function. Okay, so मी जेव्हा न्यूरोप्लास्टिसिटी म्हटलं तिथे मी एक खाली रिवायरिंग ऑफ द ब्रेन म्हटलेलं आहे. अँड धिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. अनेक नेटवर्क असतात जी माझी बिहेवियर कंट्रोल करतात. मी केव्हा संतापते, मी केव्हा ॲग्रेसिव्ह होते, मी केव्हा कूल होते, मी केव्हा शांत बसते, मी केव्हा आनंदमय अवस्थेत असते. एव्हरीथिंग विल बी द रिवायरिंग ऑफ द ब्रेन. ओके, म्हणजे ते जे पॉलिटिशियन जेव्हा म्हणाले की मला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, त्यांचा ब्रेन छान रिवायरन झाला असेल, त्यांची डिफॉल्ट मोड नेटवर्क सुंदर ताकदवर झाली असतील. सो बाय द टाइम ही गोज आउट ही मस्ट बी हॅव्हिंग रिअली गुड माइंड. सो आपल्या पॉलिटिशियन्सना गुड माइंड असणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. ओके, अँड माइंड रेग्युलेशन इज अनदर इम्पॉर्टंट थिंग विच इज नेक्स्ट. Certain yoga technique may improve physical and medical through the regulation of HPA axis, की जो आपला हार्मोनसाठी आहे. आजकाल बहुतेक बायका थायरॉइड प्रॉब्लेम म्हणतात. आय थिंक द स्ट्रेस ओव्हर द इयर्स इज गोइंग टू चेंज दॅट हायपोथॅलॅमो पिट्युटरी ॲक्सिस. आणि माइंड विल डेफिनेटली, माइंड चिडलं तर माइंडसारखा एनिमी नाही, आपलंच माइंड. आणि माइंड जर आपला छान असलं तर त्याच्यासारखा दुसरा दोस्त नाही. सो यू डिसाईड वॉट युअर माइंड इज. ओके, सो इंडोक्रायनल सिस्टीम कम्फर्ट ऑल्सो इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि न्यूरोलॉजिकल चेंज हे खूप महत्त्वाचं आहे. पुढचं, घाबरू नका, हे सिम्पल आहे. आपल्या पेशंटमध्ये ग्रे मॅटर आहे. जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा ते कमी व्हायला लागतं, पण ज्याचं ब्रेन ॲक्टिव्ह होतो तेव्हा ते जर ग्रे मॅटर तसंच राहिलं तर डिमेन्शिया इझिली येत नाही. इंडियन लोकांना तर डिमेन्शिया जास्त यायलाच नको. चांगलं खातात पितात इन कम्पॅरिझन टू वॉट अमेरिका अँड स्वित्झर्लंड. ते तर नेहमी बघून बघून मला पाव आणि चीजसारखं काय खायचं, आणि ते सुद्धा भोकं पडलेलं चीज. सो आय ऑलवेज यूज टू कुक माय फूड. ओके, सो इन्क्रीज ग्रे मॅटर, इम्प्रूव्ह न्यूरल कनेक्शन्स, रिवायरिंग, म्हणजे जेवढे ब्रेन सेल्स आहेत ती कनेक्शन्स वाढली तर आपली फंक्शनल ॲबिलिटी वाढेल. आणि रिड्यूस स्ट्रेस हार्मोन्स पाहिजे ना आपल्याला. किती स्ट्रेस आहे, GST काय, हे काय, ते काय, किती प्रॉब्लेम असतो. तर अशा वेळेला आपलं स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. बट योगा डेफिनेटली विल कंट्रोल द स्ट्रेस हार्मोन्स. आणि नेक्स्ट, भीती हा बघितलं की मी जेव्हा स्टुडंट होते मेडिकलचे तेव्हा मलाही भीती वाटायची. मी हे असंच तुमच्यासाठी आणलं आहे, खूप डेपमध्ये जाणार नाही आहे. मला फक्त युअर ब्रेन ऑन योगा, जसं योगा ऑन ब्रेन करतो तसाच आपला ब्रेन बघा. आपण आसनं करतो तेव्हा सूचना ब्रेनमधनं जातात ना, हातात, पायात, आपल्या संपूर्ण मुवमेंटमध्ये. सो ब्रेन रिमेन्स ॲक्टिव्ह. रिमेंबर दॅट. आणि जेवढी कॉम्प्लिकेटेड आसनं तेवढे ब्रेनचे टेम्परल वेगळे वेगळे जे भाग आहेत तेवढे ॲक्टिव्ह होतात. तर डेफिनेटली योगा करताना ब्रेन ॲक्टिव्ह राहतो. नाहीतर मग तुम्हाला राईट हँड म्हटलं तर तुम्ही लेफ्ट हँड करणार. राईट हँड राईट, अपोजिट लेफ्ट लेग, ह्या सूचना ब्रेन देतो. सो बी हॅपी दॅट वेन यू डू योगा, इफ एट ऑल एनीबडी हू इज द मोस्ट ॲक्टिव्ह इन द क्लास इज युअर ब्रेन, मोर दॅन युअर टीचर ऑल्सो. सो मन आणि शरीर याच्यामधलं जो मन प्रतिबिंबित करतो तो आपला ब्रेन इतका सुंदर ॲक्टिव्ह असतो. सो लव युअर ब्रेन, सो लव योगा. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पुढे जाऊया आपण आता. योगा ह्याच्या पुढेही जा.
योगा इज अ आयडियल कॉम्प्लिमेंटरी थेरपी. ब्लड प्रेशरमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. डिप्रेशनमध्ये माझ्या पेशंटला योगा करायला लागतो. माझ्या काही थेरपिस्टकडे मी रेफर केलं आहे मॅडम, राईट, शास्त्री मॅडमना माहिती आहे की अनलेस अँड अंटिल वी डू दॅट ते होत नाही. तर बिकॉज इफ द माइंड इज स्ट्रॉंग, माइंड कॉन्सन्ट्रेटेड असेल तर तुमची ब्रेन फंक्शन आणि तुमची ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी, विचारांची, भावनांची वाढत जाते. अँड दॅट इज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थेरॉपेटिक योगा, आता मी वाइंड अप करणार आहे पटापट. थेरॉपेटिक योगा इज इम्पॉर्टंट फॉर स्पिरिच्युअल. WHO ने सांगितले ना, हेल्थची व्याख्या जी आहे ती मेंटल हेल्थशिवाय पुरी होत नाही. नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ. आणि मग त्यांनी सांगितलं अलीकडच्या काळात 69 स्पिरिच्युअल हेल्थ. स्पिरिच्युअल हेल्थ हा कन्सेप्ट आणला आणि तो आपल्या इंडियातल्या शास्त्रज्ञांनी आणला. रिमेंबर दॅट तोपर्यंत जिनेव्हामध्ये बसलेल्या WHO हेडक्वार्टरला माहीत नव्हतं की स्पिरिच्युअल हेल्थ नावाची गोष्ट असते. अँड दॅट इज देअर. तुम्ही सांगा की आपले सेंट 100 वर्ष जगले आणि उत्तम मेंदूच्या कॅपॅसिटीने जगले. आज आपण 80 वाढलो, 80वरती माणूस आलं की मला धडधडतं ॲज अ न्यूरोसायंटिस्ट, ॲज अ सायकॅट्रिस्ट की आता किती बरं डिमेन्शिया येईल, कुठल्या लेवलचा डिमेन्शिया येईल, कॉन्सन्ट्रेशन कुठे वाढेल. And I think what if everybody start by the age of 40, 50 yoga, I think we will get our gray cells pretty active आणि आपण तो कमी करू. सो लेट अस नॉट आपली कंट्री डायबिटीज कंट्री म्हणून प्रसिद्ध होते, ब्लड प्रेशर कंट्री म्हणून प्रसिद्ध होते. सध्या अमेरिका इज अल्झायमर कंट्री आहे. आय डोंट थिंक वी शुड गो फॉर अल्झायमर. ओके, सो वी हॅव योगा विथ अस. सो दिस इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू कॅन गो फर्दर. No, this is just for example how a yoga really can work, you know, through a different system. म्हणजे आज मी योगाला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, डिप्रेशन, अल्कोहॉल आणि ॲडिक्शन आणि स्मोकिंग. आमचं मंगळवारीच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्मोकिंग सेंटर्स फुल इंडियातल्या सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये एका वेळी इनॉग्रेट करणार आहे. आय होप दे ऑल्सो कन्सिडर योगा. मी तर त्यांना लिहून दिलेलं आहे योगा ॲज अ पार्ट ऑफ द थेरपी, यू नो. तर हे जे सगळं हे कॉम्प्लिकेटेड आहे. पण मग मी जसं तुम्हाला म्हटलं ना की तुम्हाला थोडंसं समजलं पाहिजे, थोडं तुम्ही अँक्शियस झालं पाहिजे आणि मग तुम्ही जाऊन वाचलं पाहिजे. सो रीड. योगा इज अ बिग डील दॅन वॉट वी अंडरस्टँड अँड वी हॅव टू रिअली गो अहेड इस्पेशली फ्रॉम इंडिया अँड डू वेल. ओके, पुढे जा. एन्झायटी, डिप्रेशन तर आम्ही करतो. योगिक थेरपीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे. डेव्हलपमेंट ऑफ टू करेक्ट सायकोलॉजिकल ॲटिट्यूड, ऑब्झर्वेशन ऑफ यमाज नियमाज, सोशल अँड पर्सनल एथिकल व्हॅल्यूज. आय विल टेल यू, आय ॲम अ प्रोफेसर फॉर अ लाँग टाईम, ॲडमिनिस्ट्रेटर फॉर अ लाँग टाईम. पण मी थोडी हायपर होते. आय एम कन्फ्युसिंग, आय एम हायपर. मला हे करायचं आणि तो प्रेशर माझ्या असिस्टंट्सवर यायचा. ओके, आणि मी कॉम्प्रोमाइज नाही करायचे. आता का नाही झालं हे, आता असं का नाही झालं हे, बिकॉज आय वॉज हायपर. इव्हेंच्युअली आय रिअलाइज आय एम हायपर, सो स्ट्रेस इज ऑन मी इफ थिंग्स डोंट हॅपन द वे, आणि स्ट्रेस इज ऑल्सो ऑन माय पीपल. मग माझ्या स्ट्रेसमुळे ते पण नीट करत नाही. इव्हेंच्युअली आय कूल डाऊन आणि कामं चांगली व्हायला लागली. ओके, सो द स्ट्रेस मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासाठी मी काही धावणार नाही आहे समुद्रावर. आता माझ्याकडे डहाणूला समुद्र आहे, नदी आहे, सगळं आहे. मी नदीवर जाणार, मी शांत बसते, मेडिटेशन करते. तिथे देवळं आहेत आदिवासींची, आणि आपल्या आदिवासीत ना गणपती वगैरे काही नाही. त्यांचे देव सिंह, वाघ, आणि आय रिअली लाईक इट. मी चालता माझ्या बाजूने बैल चालत असतो. व्हॉट अ ग्रेट फिलिंग. मी GS मेडिकल कॉलेज, KM हॉस्पिटल, माझ्या आजूबाजूला नेहमी कधी स्कूटर धक्का देईल का, कधी असं सांभाळून चालायचं मी. ते कधी पडेल त्या रस्त्यावर. तुम्हाला माहिती आहे केमच्या अवतीभोवती. आता तर छान आहे, म्हणजे की चालता एखादी म्हशी चालायला लागते आपल्या बाजूने, एखादा बैल येतो, एखादी गाय येते, मी गोशाळेत जाते. यू नो, इट्स अ गुड फिलिंग, इट्स अ माइंडफुलनेस. ओके, सो योगा टीचेस यू, योगा ओपन्स यू अप फॉर माइंडफुलनेस. ओके, ते खूप महत्त्वाचं आहे. योगिक थेरपी इम्पॉर्टन्स आहेत. पण माझं शेवटी जा, टू मी इट इज अ वे ऑफ लाईफ. योगा शुड बी, सकाळी उठतो, दात घासतो, आंघोळ करतो, देवपूजा करतो, तसं योगा शुड बी अ पार्ट ऑफ दिस सायकल. 5 वाजता मे बी वेन आय एम पीसफुल, माझं ऑफिसमधलं काम संपलं, स्टुडंट भेटून झालेत, आय
do that and I should do that. I inculcate yoga in students, कारण आजचे स्टुडंट्स हे प्रचंड म्हणजे कळत नाही मला की आम्ही पण मेडिकल स्टडी केलेले आहेत, पण हे इतके सुईसाईड काय किंवा व्हायलन्स काय खूप होतात. सुईसाईड तर नेहमीच ऐकतो. सुईसाईड इज माय अनदर स्पेशालिटी. आय मीन ती मी माझी इंटरनॅशनल स्पेशालिटी आहे, त्याच्यामध्ये मी अभ्यास केला आहे. आणि आय विल टेल यू, टू मी to calm down the mind, yoga should be there. You know, suicide ही इम्पल्सिव्ह आहे. त्या क्षणाला तो जर विचार आला तर तिथनं मागे येणं आवश्यक आहे. तिथे जर विचार आला आणि तिथेच तो माणूस राहिला आणि तो उडी मारू शकतो. बट इट्स अ मॅटर ऑफ फ्यू आवर्स or maybe couple of minutes person can get out. सुइसाईडचे विचार हे कन्सिस्टंट नाही आहेत, ते येतात त्या क्षणी आपण मागे आलं तर मी माझ्या एका पेशंटला शिकवलं आहे, येतील विचार. यू नो, आय कांट प्रॉमिस यू सुइसाईडचे विचार येणार नाही. इमिजिएटली बसायचं आणि प्राणायाम सुरू करायचा. द मिनिट यू फील की सुइसाईडचा विचार येतो, बिकॉज शी गेट्स इट, शी इज अ गुड स्टुडंट ऑफ माइंड. यू नो, ती मेडिकल स्टुडंट आहे, 92% मार्क मिळवून ती नीटमधनं आलेली आहे. आम्ही तिला सांगता हा विचार येणार, कारण तिला असं वाटतं तिला कमी मार्क मिळाले तर तिचं काय होईल. यू नो, शी इज ऑलवेज थिंकिंग अबाउट एनर्जी सगळी फुकट घालवते अभ्यासापेक्षा. आणि मग तिला मी सांगितलं, आता ते मी सांगते सुइसाईडचे विचार ना नाव मी इम्प्रूव्ह झाले. येता कामाने असं मला पूर्वी वाटायचं. आता मी सगळ्यांना सांगते, यावर जिवंत माणसाला सुइसाईडचे विचार येऊ शकतात, कारण ते माइंड आहे. अल्टिमेटली ते खोडसाळ माइंड आहे, मनासं उमगत नाही. कधी कुठल्या गोष्टीने अपसेट होतो, कधी कुठल्या गोष्टीचा राग येतो, सांगता येत नाही. नको हे जीवन कधीही वाटू शकतं. बेस्ट ट्यून इट टू द पॉझिटिव्हिटी. स्टार्ट डुईंग शवासना, डू एनी आसना. आता माझं आयुष्य माझं सोपं झालं, तर मी विचार करायची, आता हा मुलगा गेला, मला रात्रभर झोप नसायची. माझे स्टुडंट जेव्हा सुइसाईडचा विचार सांगून जायचे आणि त्याने रात्री केली तर काय होईल, काय करायचं, असं माझ्या मनात असायचं. यू नो, बेसिकली कारण वी ऑल्सो गेट डिस्टर्ब की आपले स्टुडंट सुइसाईड करतील तर पुढे काय होईल. तो आय थिंक आय ऑल्सो रिलॅक्स, टेल पीपल रिलॅक्स. आणि त्यांना सांगितलं, येतात सुइसाईडचे विचार, सगळ्यांच्या येतात, काही प्राण्यांच्या पण मनात येतात. दे डू सुइसाईड. सो इट इज पॉसिबल फॉर ह्युमन बिंग टू गेट डिस्टर्ब. नथिंग रॉंग टू गेट डिस्टर्ब. आपण सगळे डिस्टर्ब होणारच आहोत, वाय नॉट. माइंडच आहे ना ते. बट वी हॅव अवेन्यूज टू मेक द माइंड स्ट्रॉंग, अँड द योगा इज वन ऑफ देम. Meditation is one of them. Maybe mantra japa one of them. Bhagavad Gita, I am exploring all simply because I want to help people. So for me, yoga is that. Yoga must sit in the mind, in the corner of the mind. आपल्या अनेक लालसा असतात, अनेक ॲम्बिशन्स असतात, अनेक ड्रीम्स असतात. ही सगळी माइंडमध्ये असतात. त्याच वेळेला त्या माइंडमध्ये एक रूम, यू नो, इट शुड बी 4 बेडरूम किचन हॉल असावं माइंड. ओके, आणि ती एक बेडरूम जी असावी ती फक्त योगाचीच असावी. म्हणजे तुम्हाला वाटलं की हे सगळं डिस्टर्ब करताय, हळू सुट्टा आणि आपल्या त्या बेडरूममध्ये जाऊन बसा अँड रिलॅक्स. सो माइंड अल्टिमेटली मॅटर्स अ लॉट. सो दिस इज अ नाईस, एक छान कोट सापडला मला हा आवडतो. योगा इज नॉट अ वर्कआउट, जस्ट मसल्स असे करा. ओके, अँड दिस इज इट इज अ वर्क इन. आपण माइंडवर आतमध्ये काम करतो. अँड दिस इज द पॉईंट ऑफ स्पिरिच्युअल प्रॅक्टिस टू मेक अस टीचेबल, टू ओपन अप अवर हार्ट्स अँड फोकस ऑन अवेअरनेस सो दॅट वी कॅन नो वॉट वी ऑलरेडी नो अँड बी हू वी ऑलरेडी आर. लेट अस बी ऑनेस्ट, लेट अस बी अ व्हेरी नॅचरल ह्युमन बिंग. देवाने जसं पाठवलं, देवाने काही स्ट्रेस घेऊन पाठवलं नव्हतं, देवाने असंच पाठवलं होतं. तसेच जर आपण झालो तर ते छान आहे. सो देर इज ओनली वन कॉर्नर ऑफ द युनिवर्स यू कॅन बी सर्टन ऑफ इम्प्रूव्हिंग, अँड दॅट्स युअर ओन सेल्फ, दॅट बेडरूम which you have made in your mind, and that's a yoga bedroom. So that's what my thoughts on mind and yoga. I am a professor, मी 4 दिवस पण बोलेन. So this is how I feel. Thank you so very much.